पुढील बातमीकडे चीनचं तियांगॉंग 1 हे पहिलं अंतराळ स्थानक कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कक्षेत शिरणार असून ते आज पृथ्वीवर धडकणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र तियांगॉंग 1 कोसळण्याच्या मार्गात बदल झालाय, वेळेत वाढ झाली आहे. नवीन वेळापत्रकानुसार ते 2 एप्रिल 2018 रोजी सकाळी 6:45 पर्यंत कोसळू शकतं असा अंदाज वर्तवण्यात आलाय. याला युरोपियन स्पेस एजन्सीनं देखील दुजोरा दिलाय. 22 तासाच्या कालावधीत तियांगॉंग 1 ही अंतराळ प्रयोगशाळा दिनांक 2 एप्रिल 2018च्या पहाटे 2:08च्या सुमारास अरबी समुद्राच्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्रातील कुणकेश्वर या गावावरून भारताच्या आकाशात दाखल होणार आहे. भारताच्या दृष्टीनं 2 एप्रिलची पहाट जी आहे 2:08 ते 2:12 ही वेळ महत्त्वाची ठरणार आहे. हे अंतराळ स्थानक समुद्रात पडेल असं सांगण्यात येत आहे, मात्र ते जमिनीवर पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या भागात हे अंतराळ स्थानक कोसळेल असा अंदाज आहे त्यात भारताचा देखील समावेश आहे. जगभरातील तमाम अवकाश संशोधन संस्था या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. ताशे 28,000 किलोमीटर वेगानं पृथ्वीच्या वातावरणात शिरताना तियांगॉंग 1चे अनेक तुकडे होतील. त्यातील बराचसा भाग हा वातावरणाशी घर्षण होऊन जळून खाक होण्याची शक्यता आहे. 1979 मध्ये स्कायलॅब हे अमेरिकन अंतराळ स्थानक अशाच प्रकारे पृथ्वीवर कोसळलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलियात त्याचे छोटे तुकडे विखुरले गेले होते. तियांगॉंग 1च्या निमित्तानं स्कायलॅबच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळणार आहे. टायगॉंग जे चीनचं अंतराळ स्थानक आहे हे आता पृथ्वीकडे झेपावत आहे आणि त्याचा जो काही पिरियड सांगितला गेला होता तो आता बऱ्यापैकी प्रिसिजन मिळते आणि ती हळूहळू पृथ्वीकडे सरकताना जो कालावधी आहे हा आता जवळपास निश्चित होत चाललेला आहे. गेल्या काही दिवसापासूनचं मिळालं प्रिडिक्शनमध्ये आता प्रिसिजन येत असताना काल परवा जे प्रिडिक्शन केलं होतं त्या ॲस्ट्रोस्पेस कॉर्पोरेशन आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांनी अजून अचूकता आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आत्ता जे रिसेंटली जी माहिती मिळते आहे त्यामध्ये साधारणतः जागतिक वेळेनुसार उद्या दुपारी 4:15 ही वेळ तिने गृहीत धरलेली आहे. या 4:15 मागं आणि पुढं 9 तास असे देखील तिने गृहीत धरलेले आहेत की त्या दरम्यानच्या काळात केव्हाही हे रिएंट्री होऊ शकेल. असं म्हणता येईल की भारताच्या वेळेनुसार हे साधारणतः सकाळी 5:30 म्हणजे 5 वाजता ही घटना सुरू होईल ते 2 तारखेच्या पहाटे सकाळी 6:45 पर्यंत ही घटना आपल्याला केव्हाही होऊ शकेल असं एक आता अंदाज व्यक्त होतोय. आपण बघतो की चीनचं तियांगॉंग 1 हे पहिलं अंतराळ स्थानक जे एक प्रयोगशाळा आहे अवकाशातली ती भारताच्या दिशेने सुद्धा कोसळू शकते ही भीती व्यक्त होते. आणि ही जी घडामोड आहे महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड आहे अंतराळातील या संदर्भात आपण चर्चा करूया. शास्त्रज्ञ अरविंद परांजपे आपल्यासोबत आहेत. अरविंदजी, आपण बघतोय की सगळ्यांना भीती काय वाटते कारण भारताच्या दिशेने सुद्धा किंवा भारताचा काही भाग अवकाशातला हा सुद्धा त्या दिशेने जाणारे कुणकेश्वर या गावाचं नाव येतंय. नक्की या घटनेच्या दिशेने तुम्ही कसं बघता आणि कधी तिचे अवशेष किंवा कधी कितीच्या दरम्यान हे जे तुकडे पडू शकतात किंवा काय आणखी होऊ शकतं, काय काय शक्यता आहेत कारण अनेकांना या घटनेविषयी कुतूहल आहे? नाही ना, लोकांचं कुतूहल असणं स्वाभाविक आहे आणि प्रसारमाध्यमातून याला जी एक मोठी बातमी मिळालेली आहे, भाव मिळालेला आहे. पण एक लक्षात घेण्याची गोष्ट आहे की ह्याच्यापेक्षा ह्या अंतराळयानाचं कुठलेही अवशेष जमिनीपर्यंत पोहोचण्याची काही शक्यता नाहीये. इनफॅक्ट गंमत अशी आहे की जर तुम्ही बघू शकलात आकाशाकडे तर एक फार सुंदर दृश्य दिसतं आणि हे असं वेगवेगळे सॅटेलाइट्स आहेत ते पृथ्वीवरती पडल्यावरती आपल्याला हे असं दृश्य दिसू शकतं. पण त्याचा जमिनीवरती आता कुठल्याही भूभागावरती पडण्याची शक्यता कमी वर्तवलेली आहे. आता जी काय लेटेस्ट न्यूज आम्हाला मिळते त्याच्या हिशोबाने तरी कुठल्याही जमिनीवरती पडण्याची शक्यता कमी आहे. तसंच लोकांनी असं म्हटलंय की पाण्यामध्ये पडल्याने सुनामी वगैरे येईल का, तर प्रत्यक्ष आपण जर बघितलं तर कुठलाही ह्याचा भाग तुकडा जो आहे तो जमिनीपर्यंत पोहोचणारच नाहीये, त्यामुळे सुनामी वगैरे येण्याचा प्रश्न नाही, ही पहिली गोष्ट. आणि जरी एखादा तुकडा पडला तरी तो इतका लहान असेल की त्यांनी जी काही मोठ्या लाटा येण्याची शक्यता जी वर्तवली आहे तशा लाटा काही येण्याची तीही शक्यता नाहीये. पण आपल्यासाठी एक महत्वाची बाब म्हणजे की जे लोक म्हणत असतात की आपल्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे, तर तशी अशी काही शक्यता आता तरी दिसत नाहीये. पण हे जे सॅटेलाइट आहेत ते असे फिरत असतात की आपल्याला निश्चितपणे केव्हाही कोणाला सांगणं तसं शक्य होत नाही. अरविंदजी, अत्यंत महत्त्वाची बातमी दिलेली तुम्ही ते म्हणजे कुठलाही अवशेष या अंतराळ स्थानकाचा कुठलाही अवशेष जमिनीपर्यंत पोहोचणार नाही असं तुम्ही सांगताय. सुनामी देखील येणार नाही कारण खूप गैरसमज पसरले होते. कारण 1979 मध्ये अमेरिकेचं एक अंतराळ स्थानक स्कायलॅब कोसळलं होतं आणि त्याचे अवशेष समुद्रात कोसळले होते. त्यामुळे त्या घटनेचा संदर्भ लक्षात ठेवत लोकांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण होतं.
हो बरोबर आहे. पण तेव्हा तुम्ही बघा की त्याही वेळेस सुद्धा स्कायलॅब जेव्हा पडली तेव्हा त्याही वेळेस सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारची जीवितांची हानी झालेली नाहीये आणि त्याचे काही तुकडे ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटामध्ये त्यांना सापडले होते. पण स्कायलॅब आणि ह्या लॅबच्या जो याच्यातला मेजर फरक आहे तो म्हणजे असा की जेव्हा स्कायलॅब पडणार आहे हे आपल्याला खूप आधीपासून कळलं होतं आणि नासाच्या शास्त्रज्ञांनी आणि तंत्रज्ञान म्हणजे इंजिनियर लोकांनी तो अशा प्रकारे पडला की जिथे कुठेही मनुष्य वस्ती नसेल किंवा मनुष्य वस्ती खूप कमी असेल अशा ठिकाणी तो मुद्दामून पाडण्यात आलेला होता. पण ह्या स्थितीमध्ये आज असं झालेलं आहे की तो आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात अनिश्चितता आहे. पण त्याच्याबरोबर हेही तेवढंच खरं आहे की साधारण आपल्या जे शाळेची बस असते आपली बस तेवढ्या आकाराचा हा तुकडा आहे आणि तो जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात शिरेल त्याचे अनेक बारीक 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 तुकडे होतील आणि एखादी उल्का जळावी असे हे तुकडे आपल्याला जे झपाट्याने आकाशातनं जळताना दिसतील. जर काही लोकांना या लक्षात असेल आणि आपण त्याचे व्हिडिओ पण बघितले की जेव्हा कल्पना चावलाचं जेव्हा शटल पडलं होतं तेव्हा आपण अनेकदा फिल्ममध्ये बघितले की बरेचसे जे उल्का पडतात तशा पद्धतीची आपल्याला दिसली होती. तर साधारण तशाच पद्धतीचं दिसेल पण नेमकं कुठे दिसेल हे मात्र कोणी सांगू शकणार नाही. अरविंदजी अत्यंत महत्त्वाची बातमी या तुम्ही एका महत्त्वाच्या घटनेसंदर्भात विविध मुद्द्यांनी विविध अँगलनी सांगितली. लोकांच्या मनातले अनेक गैरसमज होते ते तुम्ही आता खोडून काढलेले आहेत आणि तुम्ही सांगितलेलं की दिलासा दिलेला की कुठलाही या अंतराळ प्रयोगशाळेचा अवशेष हे जमिनीपर्यंत येणार नाहीत, ते अवकाशातच नष्ट होतील आणि सुनामी देखील कुठली येणार नाही. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. पुढील बातमीकडे चीनचं तियांगॉंग 1 हे पहिलं अंतराळ स्थानक कोणत्याही क्षणी पृथ्वीच्या कक्षेत शिरणार असून ते आज पृथ्वीवर धडकणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र तियांगॉंग 1 कोसळण्याच्या मार्गात आणि वेळेत बदल झाला. नवीन वेळापत्रकानुसार ते 2 एप्रिलला सकाळी 6:45 पर्यंत कोसळू शकतं असा अंदाज आहे. याला युरोपियन स्पेस एजन्सीने देखील दुजोरा दिलाय. 22 तासाच्या कालावधीत तियांगॉंग 1 ही अंतराळ प्रयोगशाळा 2 एप्रिलच्या पहाटे 2:08 अरबी समुद्राच्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्रातील कुणकेश्वर या गावावरून भारताच्या अवकाशात दाखल होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.